वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ आय हा भाग कंप्लीट केला होता. त्यापैकी जनरेशन ऑफ इमेज, एखादी इमेज ही कशा पद्धतीने जनरेट केली जाते या संदर्भात आपल्याला काही स्टेप्स ह्या पाहायच्या आहेत. हा फ्लो चार्ट आहे. वी नो दॅट द इनरमोस्ट लेअर ऑफ आय इज रेटिना अँड दॅट रेटिना इज ऑल्सो मेड अप ऑफ अगेन 3 लेयर्स: फोटोसेन्सिटिव्ह सेल्स, रॉड्स अँड कोन्स, बायपोलार सेल्स आणि गँग्लियॉन सेल, अशा 3 लेयर आहेत. तर फर्स्ट, when the light rays falls on the eye that passes through conjunctiva, cornea, pupil, lens and on retina. When the light rays fall on retina, the changes in the retina when light rays falls on it, and due to that light rays they fall on rod and cone cells in the retina. Breaking up of light sensitive pigment by specific wavelength of light. आपल्याला माहित आहे की विजिबल लाईट रेज जो आहे 360 नॅनोमीटर टू 720 नॅनोमीटर, ह्या जो स्पेसिफिक वेवलेंथ असणाऱ्या ज्या लाईट रेज आहेत यांच्यामुळं जे फोटोसेन्सिटिव्ह किंवा लाईट सेन्सिटिव्ह पिगमेंट्स रॉड आणि कोन सेल्समध्ये असतात ते ब्रेक होतात. दॅट कॉजेस स्टिम्युलेशन ऑफ रॉड अँड कोन सेल्स अँड जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स. यांच्या रॉड आणि कोन सेल्स या स्टिम्युलेट झाल्यामुळं नर्व इम्पल्स ही जनरेट होती. दॅट नर्व इम्पल्स इज ट्रान्समिटेड टू बायपोलार नर्व सेल. आपल्याला माहिती आहे की रॉड आणि कोन सेल्स यांच्यानंतर येणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या आहेत बायपोलार नर्व सेल्स. मग त्यामध्ये नर्व इम्पल्स ही ट्रान्समिट होते अँड दे ट्रान्समिट इट टू द नेक्स्ट सेल दॅट आर गँग्लियॉन सेल्स. नर्व इम्पल्स इन द एक्झॉन्स ऑफ गँग्लियॉन सेल कॉन्व्हर्ज अँड लीव वाया ऑप्टिक नर्व. आणि ह्या गँग्लियॉन सेल्समध्ये ही नर्व इम्पल्स ट्रान्समिट झाल्यानंतर तिथून ती ऑप्टिक नर्वद्वारे कॅरी केल्या जाते. द नर्व इम्पल्स इज ट्रान्समिटेड बाय ऑप्टिक नर्व टू ब्रेन. मग ही जी नर्व इम्पल्स आहे ही ऑप्टिक नर्व जी सेन्सरी नर्व आहे तिच्याद्वारे ब्रेनपर्यंत ट्रान्समिट केल्या जाते. अँड द परसेप्शन ऑफ इमेज बाय द ब्रेन सेल्स, पर्टिक्युलरली सेरेब्रममध्ये असणारा जो व्हिज्युअल एरिया आहे त्या ठिकाणी ती इमेज ही रिसीव केली जाते आणि त्यानंतर ती रिकग्नाइज केली जात असते. अशा पद्धतीने आय, त्यावर महत्त्वाची रेटिना ही लेअर आणि त्यामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या सेल्स आहेत त्यांच्याद्वारे इमेज ही जनरेट केल्या जाते. त्यानंतर सेकंड जो सेन्सरी ऑर्गन आहे इन अवर सिलेबस दॅट इज इयर. The human ear is called as statoacoustic organ. Statoacoustic, that means it is performing 2 functions. First is hearing and second one to maintain the body equilibrium. ऐकण्यासोबतच बॉडी इक्विलिब्रियम मेंटेन ठेवण्याचं कामसुद्धा इयरद्वारे केलं जातं. Anatomically, the ear is made up of 3 parts: external ear, middle ear and internal ear. स्ट्रक्चर जे आहे हे 3 पार्टमध्ये स्टडी केल्या जातं: एक्सटर्नल इयर, मिडल इयर अँड इंटरनल इयर. फर्स्ट वी सी एक्सटर्नल इयर. द एक्सटर्नल इयर कन्सिस्ट ऑफ इयर पिन्ना, ऑडिटरी कॅनल अँड टिम्पॅनिक मेम्ब्रेन. यामध्ये 3 पार्ट आहेत: पिन्ना, ऑडिटरी कॅनल आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन. त्यापैकी पहिला पार्ट पिन्ना. इन ह्युमन्स पिन्ना इज ॲन इममुवेबल पार्ट. बऱ्याचशा ॲनिमलमध्ये आपण पाहतो लाईक कॅट अँड डॉग, पिन्ना जो आउटर मोस्ट कानाचा जो बाहेरून दिसणारा भाग आहे त्याला पिन्ना असं म्हणतात आणि हा भाग मुवेबल पार्ट आहे. परंतु ह्युमनमध्ये हा पिन्ना इममुवेबल पार्ट आहे. इट इज सपोर्टेड बाय इलास्टिक कार्टिलेजेस. यामध्ये असणारे इलास्टिक कार्टिलेजेस आहेत. अँड इट लीड्स टू ॲन ऑडिटरी कॅनल. पिन्नापासून आत जे स्ट्रक्चर तयार होते दॅट इज कॉल्ड ॲज ऑडिटरी कॅनल. व्हॉट इज द फंक्शन? पिन्ना कलेक्ट्स द साऊंड वेव्स अँड सेंड्स इन टू द ऑडिटरी कॅनल. पिन्नाचं काय काम आहे? ज्या एक्सटर्नल ॲटमॉस्फिअरमधून येणाऱ्या ज्या साऊंड वेव्ज आहेत त्या कलेक्ट करणं आणि त्या ऑडिटरी कॅनलकडे सेंड करणं. सेकंड वन इज द ऑडिटरी कॅनल. इट एंड्स ॲट द इयर ड्रम. आता ऑडिटरी कॅनल हा पिन्नापासून स्टार्ट होतो आणि आत तो इयर ड्रमपर्यंत असतो. देअर आर व्हेरी
fine hair and wax secreting sebaceous glands are present in the skin of pinna and auditory canal. तर पिन्ना या भागावर आपण पाहतो की बऱ्याच जेंट्समध्ये की यावर फाईन हेअर्स असतात किंवा ऑडिटरी कॅनलचा जो भाग आहे या ऑडिटरी कॅनलच्या आतमध्ये हेअर फॉलिकल्स किंवा हेअर सेल्स ह्या प्रेझेंट असतात आणि सोबतच वॅक्स सिक्रेटिंग सिबॅसियस ग्लँड्स असतात. द पर्पज इज टू ट्रॅप द डस्ट पार्टिकल इन दॅट एरिया. इयर ड्रमपर्यंत किंवा इंटरनल मिडल इयरपर्यंत डस्ट पार्टिकल पोहोचू नयेत म्हणून त्या ठिकाणी वॅक्स सिक्रेटिंग सेल्स असतात ज्यांच्याद्वारे वॅक्स हे सिक्रेट केलं जातं आणि हेअर सेल्स आणि वॅक्स यांच्याद्वारे डस्ट पार्टिकल हे अडवले जातात. फंक्शन ऑफ ऑडिटरी कॅनल इज इट ट्रान्सफर द साऊंड वेव्स टू द इयर ड्रम. ऑडिटरी कॅनलद्वारे ज्या आलेल्या पिन्नाद्वारे रिसीव्ह केलेल्या ज्या साऊंड वेव्ज आहेत ह्या पुढं इयर ड्रमपर्यंत पोहोचवल्या जातात. नेक्स्ट इज द इयर ड्रम ऑर टिम्पॅनिक मेम्ब्रेन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इयर ड्रम. इट इज अ डेलिकेट अँड मेम्ब्रेनियस स्ट्रक्चर. मेम्ब्रेनने तयार झालेलं पडदा असल्यासारखं स्ट्रक्चर आहे, डेलिकेट आहे. इट इज फॉर्म्ड ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज कवर्ड विथ स्किन ऑन आउटसाइड and covered with mucous membrane on inside. टिम्पॅनिक मेम्ब्रेनलाच इयर ड्रम म्हणायचं आणि हा इयर ड्रम मेम्ब्रेनपासून बनलेलं स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू आहेत आणि ह्यावर कवरिंग जर पाहिलं तर ऑडिटरी कॅनलकडून असणारा जे लेअर आहे ही स्किनची आहे, तर मिडल इयरकडून आतल्या बाजूने असणारी जी लेअर आहे ही म्युकस मेम्ब्रेननी बनलेली आहे. अँड इट्स फंक्शन इज इट ट्रान्समिट द साऊंड वेव्स टू द मिडल इयर. पिन्नाद्वारे ऑडिटरी कॅनलद्वारे आलेल्या ज्या काही साऊंड वेव्ज आहेत ह्या मिडल इयरकडे ट्रान्सफर करण्याचं काम टिम्पॅनिक मेम्ब्रेन करत असते. बरोबर आहे. आलेल्या ज्या काही साऊंड वेव्ज आहेत यामुळं इयर ड्रम हा मेम्ब्रेन व्हायब्रेट होतो आणि हे व्हायब्रेशन्स आत मिडल इयरपर्यंत पोहोचवले जात असतात. अशा पद्धतीने धिस इज स्ट्रक्चर ऑफ एक्सटर्नल इयर ज्यामध्ये 3 भाग आहेत, पिन्ना, ऑडिटरी कॅनल आणि टिम्पॅनिक membrane. Then is middle ear. The middle ear consists of chain of 3 ear ossicles. They are malleus, that is hammer, incus, that is anvil, and stapes, that is strip, and that is the smallest bone. Middle ear मध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे आहेत हे 3 बोन्स आहेत, स्मॉलेस्ट बोन्स ऑफ द बॉडी आहेत आणि ते म्हणजे सिक्वेन्स जर पाहिला तर एक्सटर्नल इयरकडून इंटरनल इयरकडे म्हणजे बाहेरच्या बाजूने आत त्याचा सिक्वेन्स आहे मॅलस, इंकस अँड स्टेप्स, MIS. आउट ऑफ दीज 3 बोन्स स्टेप्स इज द स्मॉलेस्ट बोन. देन फंक्शन ऑन रिसिविंग द व्हायब्रेशन्स फ्रॉम टिम्पॅनिक मेम्ब्रेन the ear ossicles amplify the vibrations and transfer the vibrations to cochlea of internal ear. जे काही टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा इयर ड्रमकडून येणारे जे काही व्हायब्रेशन्स आहेत हे व्हायब्रेशन्स रिसीव्ह करणे आणि ते इंटरनल इयर कॉक्लियाकडे पाठवण्याचं काम हे 3 बोनी ऑसिकल्स करत असतात. नेक्स्ट इज इस्टॅचियन ट्यूब. इट इज अ शॉर्ट ट्यूब दॅट कनेक्ट्स मिडल इयर टू द फॅरिंग्स. मिडल इयरमध्ये मिडल इयर आणि फॅरिंग्स या दोघांना कनेक्ट करणारी एक ट्यूब आहे जिला इस्टॅचियन ट्यूब असं म्हणतात. दॅट इज प्रेझेंट. इट्स फंक्शन इज इट इक्वलायझेस एअर प्रेशर ऑन बोथ साइड्स ऑफ इयर ड्रम. याचं काम म्हणजे इयर ड्रमच्या दोन्ही बाजूला एअर प्रेशर मेंटेन ठेवणं, इक्वल ठेवणं हे इस्टॅचियन ट्यूबद्वारे केलं जाते. म्हणजे मिडल इयरमध्ये महत्त्वाचे 2 पार्ट, एक बोनी ऑसिकल्स आणि दुसरं इस्टॅचियन ट्यूब. देन इज इंटरनल इयर. इट कन्सिस्ट ऑफ लॅबरिंथ अँड वेस्टिब्युलर ॲपॅरेटस. इंटरनल इयरमध्ये 2 भाग आहेत, लॅबरिंथ अँड वेस्टिब्युलर ॲपॅरेटस. त्यापैकी लॅबरिंथ पाहू. इट कन्सिस्ट ऑफ बोनी लॅबरिंथ अँड मेम्ब्रॅनियस लॅबरिंथ. बरोबर आहे, 2 भाग, बोनी लॅबरिंथ आणि मेम्ब्रॅनियस लॅबरिंथ. इट इज फिल्ड विथ पेरिलिम्फ अँड एंडोलिम्फ रिस्पेक्टिवली. लॅबरिंथमध्ये जे काही फ्लूइड मटेरियल आहे हे पेरिलिम्फ आणि एंडोलिम्फ या 2 विभागात मोडलेलं आहे. त्यात बघू आपण कॉक्लिया.
द कॉइल्ड पोर्शन ऑफ लॅबरिंथ इज कॉक्लिया. लॅबरिंथचा जो कॉइल्ड गोलाकार झालेला भाग आहे त्याला कॉक्लिया असं म्हणतात. द कॉक्लिया कंटेन्स फ्लुइड फील्ड 3 चेंबर्स दॅट आर सेपरेटेड बाय रिसनर्स मेम्ब्रेन अँड बॅसिलार मेम्ब्रेन. कॉक्लिया ह्यामध्ये फ्लुइड जे प्रेझेंट आहे आणि रिसनर्स मेम्ब्रेन आणि बॅसिलार मेम्ब्रेन ह्या 2 मेम्ब्रेन प्रेझेंट आहेत, ज्यामुळं कॉक्लिया हा 3 चेंबरमध्ये सेपरेट केला जातो. मेम्ब्रेन कोणते आहेत? रिसनर्स मेम्ब्रेन आणि बॅसिलार मेम्ब्रेन. द अप्पर चेंबर टुवर्ड्स व्हेस्टिब्यूल इज कॉल्ड ॲज स्कॅला व्हेस्टिब्युलाय. मिडल चेंबर इज कॉल्ड ॲज स्कॅला मीडिया and the bottom or the lower chamber is called scala tympani. 3 चेंबर कोणते आहेत? स्कॅला व्हेस्टिब्युलाय, स्कॅला मीडिया and स्कॅला tympani. The scala vestibuli and scala tympani are filled with perilymph and scala media is filled with endolymph. यामध्ये असणारे जे लिक्विड आहेत ते कोणते आहेत? स्कॅला व्हेस्टिब्युलाय आणि स्कॅला टिम्पॅनी मध्ये असणाऱ्या पेरिलिम्फ आणि मध्ये असणारा जो चेंबर आहे स्कॅला मीडिया यामध्ये असणारे जे काही फ्लुइड आहे दॅट इज कॉल्ड ॲज एंडोलिम्फ. बघा या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इंटरनल इयर. त्यापैकी ऑरिकल आणि लोब्यूल हा जो भाग आहे दॅट इज पिन्ना. एक्सटर्नल इयरचे पार्ट पाहू सुरुवातीला. पिन्ना बाहेरच्या बाजूने असणारा भाग. त्यानंतर ऑडिटरी कॅनल हा एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे जो पिन्नापासून स्टार्ट होतो आणि इयर ड्रमपर्यंत पोहोचतो, ज्यामध्ये हेअर सेल्स आणि वॅक्स सिक्रेटिंग सिबॅसियस ग्लँड्स असतात. त्यानंतर इयर ड्रम जो की मेम्ब्रेनस पार्ट आहे, ज्याला टिम्पॅनिक मेम्ब्रेन असंही म्हणतात. इथंपर्यंतचा भाग एक्सटर्नल इयरमध्ये येतो. त्यानंतर मिडल इयर. तर मिडल इयरमध्ये ऑसिकल्स दिलेत पहा, मॅलस, इंकस आणि स्टेप्स. हे 3 ऑसिकल्स बाहेरून आत जर आपण गेलो तर MIS हा सिक्वेन्स आहे, मॅलस, इंकस आणि स्टेप्स. यासोबत टिम्पॅनिक कॅव्हिटी आहे. ओके. आणि इयर ड्रम इथून त्याच्या पुढचा भाग हा मिडल इयरचा आहे. त्यानंतर आत जांभळ्या रंगाचा जो भाग दाखवलेला आहे तो इंटरनल इयरचा भाग आहे, ज्यामध्ये व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटस आहे आणि कॉक्लिया आहे. कॉक्लिया आताच आपण पाहत होतो की कॉइल्ड पोर्शन ऑफ इंटरनल इयर इज कॉक्लिया अँड विथ द हेल्प ऑफ रिसनर्स मेम्ब्रेन अँड बॅसिलार मेम्ब्रेन कॉक्लिया इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. वरचा स्कॅला व्हेस्टिब्युलाय, मिडल स्कॅला मीडिया आणि बॉटमचा स्कॅला टिम्पॅनी. यापैकी वरचा व्हेस्टिब्युलाय आणि टिम्पॅनी यामध्ये पेरिलिम्फ प्रेझेंट आहे, तर मिडलचा जो भाग आहे यामध्ये एंडोलिम्फ प्रेझेंट आहे. दिस इज स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इयर. त्यानंतर द ऑर्गन ऑफ कॉर्टाय, जिथं मेन हिअरिंगचं काम केलं जातं आहे तो ऑर्गन दॅट इज ऑर्गन ऑफ कॉर्टाय. इट इज अ pea-sized स्ट्रक्चर located on basilar membrane that is present at the floor of scala media. स्कॅला मीडियाचा जो फ्लोर आहे, तळभाग आहे, त्यावर बॅसिलार मेम्ब्रेन आहे आणि या बॅसिलार मेम्ब्रेनवर ऑर्गन ऑफ कॉर्टाय हा प्रेझेंट आहे. द ऑर्गन ऑफ कॉर्टाय हॅज अ सेन्सरी इपिथिलियम ओव्हर द बॅसिलार मेम्ब्रेन. बॅसिलार मेम्ब्रेनवर जी की सेन्सरी इपिथिलियम आहे, ज्यावर सेन्सरी रिसेप्टार्स आहेत, ज्या साऊंड वेव्ज रिसीव्ह करतात, त्यापासून हा ऑर्गन ऑफ कॉर्टाय तयार होत असतो. द सेन्सरी इपिथिलियम इज इन कॉन्टॅक्ट विथ अ जिलेटेनियस टेक्टोरियल मेम्ब्रेन. ह्या ज्या सेन्सरी इपिथिलियमचा वरचा भाग आहे हा एका जिलेटिननी बनलेल्या स्ट्रक्चरशी अटॅच आहे, ज्याला टेक्टोरियल मेम्ब्रेन असं म्हणतात. द सेन्सरी सेल्स हॅव सेन्सरी हेअर ऑन देअर फ्री एंड, सो दे आर कॉल्ड ॲज हेअर सेल्स. हे जे सेन्सरी इपिथिलियम आहे हे सिलियरी टाईप आहे. हेअर सेल्स प्रमाणे इलॉंगेटेड थिन हेअर्स असतात. अँड इन बिटवीन द रोज ऑफ हेअर सेल्स सपोर्टिंग सेल्स आर प्रेझेंट. या हेअर सेल्समध्ये सपोर्टिंग सेल्ससुद्धा प्रेझेंट असतात. बघा आता हेअर सेल्स म्हणल्यानंतर इलॉंगेटेड स्ट्रक्चर तयार होईल, ज्याच्या बेसला बॅसिलार मेम्ब्रेन आहे आणि ज्याच्या अपेक्सला टेक्टोरियल मेम्ब्रेन हे प्रेझेंट असते. त्यानंतर स्टेरिओसिलिया हा काय भाग आहे पाहू. द हेअर सेल्स हॅव लॉंग स्टिफ मायक्रोविलाय कॉल्ड ॲज स्टेरिओसिलिया ऑन देअर अपायकल सरफेस. या हेअर सेल्सच्या अपेक्सला वरच्या टोकाला मायक्रोविलायसारखे मायन्यूट स्ट्रक्चर्स आहेत, ज्याला स्टेरिओसिलिया
असं म्हणतात. देन टेक्टोरियल मेम्ब्रेन. अबोव दीज स्टेरिओसिलिया अ जेली लाईक मेम्ब्रेन इज प्रेझेंट अँड दॅट इज कॉल्ड ॲज टेक्टोरियल मेम्ब्रेन. आपण पाहिलं की ह्या ज्या हेअर सेल्स आहेत याच्या अपेक्स भागाला जी मेम्ब्रेन आहे ती म्हणजे टेक्टोरियल मेम्ब्रेन. अँड फंक्शन इज द ऑर्गन ऑफ कॉर्टाय ॲक्ट ॲज ट्रान्सड्यूसर, दॅट मीन्स इट कन्वर्ट द साऊंड व्हायब्रेशन्स इन टू नर्व इम्पल्सेस. आत्तापर्यंत आलेल्या ज्या काही साऊंड वेव्ज होत्या ऑडिटरी कॅनलमधून, इयर ड्रमकडून किंवा मिडल इयरकडून, तर ह्या इयर ड्रममध्ये कॉक्लियाद्वारे सुद्धा व्हायब्रेशन होतं आहे, एंडोलिम्फद्वारे. आणि हा ऑर्गन ऑफ कॉर्टायच्या ज्या हेअर सेल्स आहेत ह्या व्हायब्रेट होतात, त्यांच्यामध्ये स्टिम्युलस डेव्हलप होतं आहे आणि त्याद्वारे ह्या साऊंड व्हायब्रेशन्सचं रूपांतर नर्व इम्पल्समध्ये केलं जात असते. दॅट इज द ऑर्गन ऑफ कॉर्टाय. बघा या ठिकाणी फिगर आहे. इंटरनल इयर कॉक्लियाचा भाग दाखवलेला आहे, ज्यामध्ये बॅसिलार मेम्ब्रेन आणि रिसनर्स मेम्ब्रेन या दोन मेम्ब्रेनद्वारे कॉक्लिया हा 3 चेंबरमध्ये डिवाईड होतो. वरचा चेंबर व्हेस्टिब्युलर कॅनल, त्यानंतर स्कॅला मीडिया आणि खालचा टिम्पॅनिक कॅनल दॅट इज स्कॅला टिम्पॅनी. तर मिडल जो भाग आहे स्कॅला मीडिया या ठिकाणी बॅसिलार मेम्ब्रेन आहे आणि ह्या बॅसिलार मेम्ब्रेनवर ज्या सेन्सरी सेल्स आहेत तो भाग म्हणजे आहे ऑर्गन ऑफ कॉर्टाय. आणि ह्या ऑर्गन ऑफ कॉर्टायच्या गँग्लियॉन सेल्स या एकत्र येतात आणि त्यापासून ऑडिटरी नर्व ही तयार केली जाते, जी पुढं नर्व इम्पल्सचं कंडक्शन ब्रेनपर्यंत किंवा सेरेब्रमपर्यंत करत असते. दिस इज ऑल अबाउट ऑर्गन ऑफ कॉर्टाय अँड स्ट्रक्चर ऑफ इयर. Okay, here are some questions. Solve them.